आता ते डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करायचं काय याच्याविषयी आपण पाहूयात, थोडं लक्ष द्या आता. आपली नेक्स्ट एक्सरसाइज आहे 6.2. सो गाइज आपला पॉइंट जो आहे 6.2 एक्सरसाइज आपली, आपला पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ डीई म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. सो आपल्याला फॉर्मेशन करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशनचं, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं, तयार करायचं. हाऊ वी हॅव टू फाइंड आउट द डिफरन्शियल इक्वेशन, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला एक्झाम क्वेश्चन कसा येतो, एक प्रश्न दिलेला असतो, त्या प्रश्नामध्ये असा प्रश्न असणार स्टार्टिंगला, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे दिलेलं इक्वेशन आहे आणि त्याचं ऑब्टेन करा, तयार करा डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन, फाइंड द डीई म्हणजे फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन तयार करा बाय इलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट्स. बाय इलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट्स म्हणजे काय, तर डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला तयार करायला सांगितलं, फाइंड आउट करायला सांगितलं डिफरन्शियल इक्वेशन, तर करायचं काय एक्झॅक्टली, तर डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचंय त्यावेळेस आपल्याला आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स एलिमिनेट करायच्या, डिलीट करायच्यात, काढून टाकायच्यात. तुम्ही म्हणा आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स काय सर, तर आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स काय, ए बी सी, स्मॉल मधले आणि कॅपिटल मधले एबीसी जे असतात त्याला म्हणतो आपण आर्बिटरी कॉन्स्टंट्स. सो त्या इक्वेशन मध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत हे पहिले चेक करायचं. त्या इक्वेशन मध्ये जितक्या आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स असतील तितक्याच त्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स असे इक्वेशन दिले y इज इक्वल्स टू, आणि तुम्हाला सांगितलंय याचं डीई तयार करा म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉलोइंग, दिलेल्या ह्या इक्वेशनचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करा. मग डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं त्याच्यामध्ये चेक करायचं, मग डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे म्हणजे याचा अर्थ बाय एलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट्स. मग ह्याच्यामधले आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स एलिमिनेट करायचे. फायनल आन्सर जे येणार आहे त्याच्यामध्ये एकही आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म दिसली नाही पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत, 2. मग याचा अर्थ ह्या इक्वेशनला किती वेळ डिफरन्शिएट करायचं, 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचं. 2 टाइम्स डिफरन्शिएट केलं तर 2 टाइम्स डिफरन्शिएट केल्याच्या नंतर जे आन्सर येणार आहे ते dy बाय dx डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर एक्स आणि वाय ह्याच फॉर्म मध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे जे येणार फायनल आन्सर आहे, जे काही येणार डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यामध्ये ह्या आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स दिसल्या नाही पाहिजे. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करता वेळेस, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करता वेळेस पहिली कंडिशन चेक करायचं त्या इक्वेशन मध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत. त्यावेळेस तिथे चेक केल्याच्या नंतर असं आपल्याला लक्षात येईल की जितक्या आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत तितक्या वेळेस त्या इक्वेशनला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं, मागचा पुढचा विचार न करता. फक्त एखादी कंडिशन म्हणजे एक अपवाद असतो, एखादा प्रॉब्लेम जो की एकच आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म असते तरी त्याला 2 वेळा डिफरन्शिएट करायला लागते, ते एखादा अपवाद असतो. ठीक आहे, तर 2 आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म असतील 2 वेळा डिफरन्शिएट, 3 असतील 3 वेळा डिफरन्शिएट करा, 1 असेल 1 वेळेस डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केल्याच्या नंतर चेक करायचं की जे आलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये एकही आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आपल्याला पाहिजेत. असेल तर ती डिलीट करायची, इलिमिनेट करायची. म्हणजे येणारं जे फायनल आन्सर आहे त्यामध्ये एकही आर्बिटरी कॉन्स्टंट नसली पाहिजे. त्याचा आन्सर हे dy बाय dx स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर एक्स किंवा वाय ह्याच फॉर्म मध्ये पाहिजे. तर फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन मध्ये चेक करायचं आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म किती आहेत, तितक्या वेळेस त्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केल्यानंतर जे डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये चेक करायचं आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म आहे का, ती असेल तर नाही पाहिजेत. ठीक आहे, ओके. चला बघा एक प्रॉब्लेम पाहू आपण. सिक्स 6.2 चा पहिला प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे काय, क्वेश्चन ऑब्टेन म्हणजे काय करा, ऑब्टेन द
DE म्हणजे डिफरेंशियल इक्वेशन by eliminating the arbitrary constants. म्हणजे arbitrary constantला काय करा, eliminate करा from the following दिलेले प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी डिफरेंशियल इक्वेशन तयार करा पण eliminating the arbitrary constants. y square is equals to 4ax. बघा आता चेक करा, मला सांगा गाइस, आता हे जे काही आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स तुम्हाला दिसत आहेत, बरं हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये यांनी सांगितले डिफरेंशियल इक्वेशन तयार करा. ठीक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार आपण तयार केल्यात, काही अडचण नाही. पण मला सांगा डिफरेंशियल इक्वेशन तयार करायचं आहे तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्सला एलिमिनेट करून काय करायचं आहे. ह्यामध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्स आहेत? टेल मी हाऊ मेनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स? How many arbitrary constants? 1, राइट आहे. ओके, म्हणजे याला किती वेळ डिफरेंशिएट करायला लागणार? एकच वेळ डिफरेंशिएट करायला लागणार. 1 काय दिलेलं गिवन मध्ये y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax. याला करायचं डिफरेंशिएट, याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं. कधी पण डिफरेंशियल इक्वेशन तयार करायचं इक्वेशनला फर्स्ट नंबर द्यायचं गिवनला, कारण त्याचा कुठे ना कुठे यूज असतो. डिफरेंशिएट विथ respect to x, derivatives of y square, derivatives of 4ax. y square का डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे? 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? y चा. 4 आहे कॉन्स्टंट टर्म आहे, बाहेर काढलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? x चा. सो 2y इंटू y चा मिळतो डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 4ax चा काय मिळतो? 1. So 2y dy by dx is equals to 4a. But is there something, आता बघा एकच आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स होती, एकच वेळी डिफरेंशिएट केलं तर आन्सर मिळालं 2y dy by dx is equals to 4a. पण एक वेळ डिफरेंशिएट केल्याच्या नंतर येणाऱ्या डिफरेंशियल इक्वेशन मध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स नाही पाहिजेत. नाही तर एक वेळ डिफरेंशिएट केल्याच्या नंतर सॉल्युशन काढल्याच्या नंतर आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म दिसते, आपल्याला नाही पाहिजेत, मग तिची आपल्याला विल्हेवाट लावणं गरजेचं आहे, कारण त्याला इलिमिनेट करायचंच. इथं सांगितलंय बाय इलिमिनेटिंग द आर्बिटरी कॉन्स्टंट्स. त्यांनी नाही सांगितलं तरी ते आपल्याला इलिमिनेट करायलाच लागतं. मेन्शन केलं असेल तर खूप. मग इथं तर हे पाहिजेत नाही आपल्याला, मग काय करायचं? ज्यावेळेस एकच आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म असेल किंवा 2 असतील त्यावेळेस त्याला एकच इथं एक डिफरेंशिएट केल्याच्या नंतर सोल्युशन काढल्याच्या नंतर आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म जशाची दिसतीये म्हणजे ती इलिमिनेट झालेली नाही. तर ज्यावेळेस ती इलिमिनेट झाली नसेल त्यावेळेस इक्वेशन फर्स्ट कडे नजर करायची, त्याला काय लिहिता येईल. सो इक्वेशन फर्स्ट कडे 4a ला तुम्हाला काय लिहिता येते? सो इक्वेशन फर्स्ट वरनं 4a, फक्त 4a ला काय लिहिता येते? x गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावरती भागाकारात. मग इथे लिहू शकता. सो देअरफॉर 2y dy by dx, 2y dy by dx 4a ऍज इट इज, x गुणाकारात येतं भागाकारामध्ये. सो 4a च्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येते y स्क्वेअर बाय x. कसं काय इथं लिहायचं? y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a x means that 4a is equals to y square by x. समजलं हे? हो का नाही? आता हे भागाकारातले x इकडे गुणाकारात घ्या, हे भागाकारातले x इकडे गुणाकारात घ्या. 2xy dy by dx is equals to y square. हे इकडचं y आणि स्क्वेअर पैकी एक काय झालं? कॅन्सल. सो 2x dy by dx plus y तर minus y is equals to 0. So this is the required differential equation. म्हणजे इकडे y गुणाकारात आहे ना, तिकडे गेल्यावरती भागाकारात, y ने स्क्वेअर पैकी एक कट म्हणून इथंच कॅन्सल केलं. सो 2x dy by dx plus y आहे, इकडे आणल्यावरती minus y is equals to 0. This is the required differential equation. This is the required differential equation.
Okay, guys. Hello, guys. Tell me, any doubt, any problem? Hello, guys. So take the screenshot. एक नेक्स्ट प्रॉब्लेम देतो तुम्हाला, पहा, ट्राय करा बरं तुम्ही, म्हणतो का पाहू आपण. आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आपल्याला काढून इलिमिनेट करून डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे. तुम्हाला प्रश्न समजलाय. स्क्वेअर इज इक्वल्स टू ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. किती आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स? दोन. त्याला दोन वेळ डिफरन्शिएट करा आणि पहा बरं काय आन्सर तुम्हाला काढता येईल का. हॅलो, चला द्या लक्ष. याच्यामध्ये दोन आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत. सोल्युशन इथं आपल्याला लिहायला लागणार गिवन. गिवन मध्ये काय दिलेलं आहे? y इज इक्वल्स टू a sin x प्लस b cos x. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण? फर्स्ट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. So derivatives of y is equals to derivatives of a sin x plus b cos x. y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy बाय dx. a कॉन्स्टंट टर्म आहे, बाहेर काढली. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस b ला बाहेर काढलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. a as it is, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस b cos x चा माइनस sin x. सो a cos x प्लस इंटू माइनस माइनस b sin x. काय मिळालं तुम्हाला? dy बाय dx. एकच वेळ डिफरन्शिएट केलं. त्याला काय करायचं आता? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. परत दुसऱ्या वेळेस डिफरन्शिएट करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा घ्यायला लागणार तुम्हाला? dy बाय dx. परत या सर्व टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ a cos x माइनस b sin x. y dy बाय dx चा मिळतो d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. a ला बाहेर काढलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x चा माइनस sin x माइनस b ॲज इट इज sin x चा cos x. So minus into a, minus a sin x minus b cos x.
दोन्हीतनं काय कॉमन काढलं? मायनस. सो ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. So finally we have to write d square y upon dx square is equals to minus as it is. आता बघा दोन वेळी डिफरन्शिएट केलं तरी आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स इलिमिनेट झाली आहे का? ऑफकोर्सली झालेली आहे. मग ज्यावेळेस 2 टाइम्स डिफरन्शिएट केलं, दोन आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स होत्या, तरी आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स इलिमिनेट होत नाही, त्यावेळेस इक्वेशन फर्स्ट ऑर्डर मारायची. किंवा एक आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म असेल, एक वेळ डिफरन्शिएट केलं आणि तरी आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म्स इलिमिनेट होत नसेल, तर इक्वेशन फर्स्ट कडनं जर मारायचं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सुचत नाहीये त्या त्या ठिकाणी गिवन इक्वेशन वरती थोडी नजर घ्यायची. y इज इक्वल टू a sin x प्लस b cos x. y ला तुम्ही a sin x प्लस b cos x लिहिता, तर a sin x प्लस b cos x काय लिहिता येते? y फ्रॉम फर्स्ट, राइट आहे. सो देयरफॉर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर माइनस y तर प्लस y इज इक्वल्स टू 0. राइट आहे गाईज, काय अडचण आहे याच्यात? चला ठीक आहे. सो स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट पाहू आपण. चला पहा आता नेक्स्ट. ऑब्टेन करतोय, फाइंड आउट करतोय आपण डीई. फाइंड द डीई म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. y is equals to a to the power 3x plus b to the power minus 3x. Solution is there given. What is given? Y is equals to a to the power 3x plus b to the power minus 3x. Equation number first. Right आहे. काय करायचं? Differentiate with respect to x. Derivatives of y is equals to derivatives of a to the power 3x plus b to the power minus 3x. y चा डेरिव्हेटिव्ह मिळाला dy बाय dx. आता मला सांगा याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्स किती येतात? 2. म्हणजे दोन वेळी डिफरन्शिएट करायला लागणार. पहिले a हे कॉन्स्टंट आहे, बाहेर काढून टाकलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर 3x प्लस b कॉन्स्टंट टर्म आहे, बाहेर काढली. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर मायनस 3x. a as it is. a टू दी पॉवर 3x चा डेरिव्हेटिव्ह a टू दी पॉवर 3x इंटू 3x चा काय मिळतो? 3. b as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू दी पॉवर मायनस 3x चा a to the power minus 3x into derivative of minus 3x minus 3. So 3 into a, 3a e to the power 3x plus into minus minus 3b e to the power minus 3x. हे समजलं का तुम्हाला? e to the power 3x चा डेरिव्हेटिव्ह, या 3x ला आपण x म्हणलं तर e to the power x e to the power x, मग e to the power 3x e to the power 3x into derivative of 3x 3 plus b e to the power minus 3x e to the power minus 3x into derivative of minus 3x minus 3. So 3 into a, 3a e to the power 3x plus into minus minus 3 e to the power minus 3x. काय कॉमन काही कॉमन नका काढू सध्या. हे काय मिळालं तुम्हाला? dy बाय dx. फक्त एकच वेळ डिफरन्शिएट केलं. किती वेळ डिफरन्शिएट करायचं याला आपल्याला? 2 टाइम्स. थोडं फास्ट पाहिले काय का समजायले तुम्हाला? कमेंट करा बरं. समजायले का? चला ठीक, समजायले म्हणजे काय? याला करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ कसं घ्यायचा? dy बाय dx चा, राइट आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ
3a e to the power 3x minus 3a e to the power minus 3x. So dy by dx चा काय मिळणार, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. 3a कॉन्स्टंट टर्म में बाहर काढली, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर 3x माइनस 3b बाहेर काढलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर माइनस 3x. So 3a as it is, e to the power 3x derivatives, e to the power 3x into 3x 3 minus 3b e to the power minus 3x e to the power minus 3x into minus 3. 3 3 9. So 9a e to the power 3x minus into minus plus 3 3 9 9b e to the power minus 6. कॉमन काय काढायचं याच्यातनं सांगा, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. 9 कॉमन निघतंय a e to the power 3x प्लस b इंटू e to the power minus 3x. आता मला सांगा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 ॲज इट इज. मला सांगा दोन वेळी डिफरन्शिएट तरी आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्मची लिमिट झाली आहे का? ऑफकोर्सली नाही. मग काय करायला लागणार, फर्स्ट वर नजर मारली त्या ओव्हरऑल टर्म जशा तशीच आहे, त्याला काय लिहिता येते, y. कशावरनं, फ्रॉम फर्स्ट वरनं. Therefore d square y upon dx square minus 9y is equals to 0. This is the required differential equation. That's all. Okay guys, चला ठीक है, घ्या स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट पाहू. चला नेक्स्ट तुम्हाला देतो मी, ट्राय करा. ठीक आहे, नाही जाऊ दे, मीच देतो, मीच करतो एक सॉल्व. तुम्हाला घरी होमवर्क देते वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स. हे खूप सोपं आहे. आता दोन एक्सरसाइज पहिली आणि पहिली, दुसरी आणि तिसरी, तीन एक्सरसाइज खूप सोपे आहेत, लगेच येऊन जातात. डेरिव्हेटिव्ह वरतीच आहे सगळे. जो काही प्रॉब्लेम आहे नंबर तो y इज इक्वल्स टू c1 प्लस c2x इंटू e टू दी पॉवर x. थोडं कॉन्सन्ट्रेट करायचंय, थोडा आयएमपी प्रॉब्लेम आहे, आयएमपी करा त्याला. थोडं इम्पॉर्टंट मध्ये येतो तो क्वेश्चन. सो काय याच्यामध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्स आहेत, दोन आहेत. म्हणजे फक्त सी असला असतं तर त्याला आपण एकच, म्हणजे ते 2 टाइम्स रिपीट असलं असतं, सी प्लस सी एक्स, सी प्लस सी एक्स इज इक्वल्स टू e टू दी पॉवर एक्स, तर आपण एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म म्हणली असती. पण इथं C1 आणि C2 दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत, त्यामुळे त्या दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्स आहेत. म्हणजे याचा अर्थ ह्या इक्वेशनला ऑफकोर्सली हाऊ मेनी टाइम्स वी हॅव टू डिफरन्शिएट, 2 टाइम्स. थोडं कॉन्सन्ट्रेट करायचा. या प्रॉब्लेम्स मध्ये थोड्या ट्विस्ट येतात, म्हणजे फिरवा फिरवी केलेली, त्यामुळे प्रॉब्लेम्स एक्झामला येतात. एक्झामला म्हणा, सीईटीला म्हणा, जेईला म्हणा, हे विचारले जातात. गिवन
y is equals to c1 plus c2x into e to the power x. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. याला काय करायचं आता आपल्याला डिफरन्शिएट with respective x. We get derivatives of y is equals to derivatives of c1 plus c2x. right. y चा काय मिळतो dy upon dx. राईट आहे मिळाला. मग या सॉरी इथं नाही इंटू e टू दी पॉवर x राहिलं पूर्णच लिहायचं राहिलं होतं. मग या दोन्हीच्या मधामध्ये गुणाकारात चिन्ह आहे. हे तुमचं u हे तुमचं v. u इंटू v. सो u इंटू v u दॅट c1 प्लस c2x u इंटू v u derivatives of v plus v derivatives of u c1 plus c2x u into v u derivatives of v plus v derivatives of u. So c1 plus c2x into e to the power x derivatives e to the power x plus e to the power x as it is. दोन्ही मध्ये प्लस चा साइन आहे. याचा वेगळा याचा वेगळा. c1 चा 0 c2x चा काय मिळतो फक्त c2. c1 plus c2x into e to the power x plus e to the power x into c2. ह्याच्यातनं कॉमन काय निघते गाईज. सो e टू दी पॉवर x कॉमन येणार. नाही तसं नाही करू. थांबा इथपर्यंत. हे लक्षात आलं का तुम्हाला. इथपर्यंत समजलं का सांगा. हे समजलं का रिपीट करायचं इथं. हो गिवन लिहिला डिफरन्शिएट केलं y चा डेरिव्हेटिव्ह पूर्ण टर्मचा y dy by dx u into v u derivatives of v plus v derivatives of u as it is e to the power x to the power x e to the power x as it is derivatives of c1 plus c2x c1 चा 0 आणि c2x चा c2. so c1 plus c2x into e to the power x plus e to the power x into c2. ओके इथपर्यंत. आता काय करायचं ह्याच्यातनं हे कॉमन काढणं पिढणं म्हणजे हे बरेच 12 भानगडी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेगळा फंडा यूज करायला लागेल. काय तर c1 प्लस c2x इंटू e टू दी पॉवर x c1 प्लस c2x इंटू e टू दी पॉवर x काय लिहिता येते आपल्याला y. सो या पूर्ण टर्मला इथपर्यंत काय लिहिले मग आपण y प्लस e टू दी पॉवर x इंटू c2. ह्याला 2-3 पद्धतीने सॉल्व्ह करता येते. ते तुम्हाला कोणतं समजेल त्याच्यावर डिपेंड करतं. हे कशावरनं लिहिलं आपण फर्स्ट वरनं. पर्यंत काय अडचण आहे तुम्हाला कमेंट करा प्लीज गाईज. फ्रॉम फर्स्ट वरनं लिहिलं आणि याला आपण इक्वेशन नंबर सेकंड दिलं आहे का नाही. डिफरन्शिएट करून c1 प्लस c2x इंटू e टू दी पॉवर प्लस e टू दी पॉवर x इंटू c2 या पूर्ण टर्मला y प्लस e टू दी पॉवर x इंटू c2. ते म्हणणार सर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म आहे दोन वेळ डायरेक्टली डिफरन्शिएट करा ना तुम्ही. भानगडीत कशाला पडले. प्रॉब्लेम असा आहे आपण दोन वेळेस डिफरन्शिएट केलं तरी बघ e इंटू चा फॉर्म्युला यूज होणार. पर तिथं e टू दी पॉवर x c2 बाहेर निघणार e टू दी पॉवर x डेरिव्हेटिव्ह राहणार. म्हणजे एवढ्या टर्मला आपण लिहू शकतो पण त्याच्यानंतर जे c2 येणार आहे ना त्याला आपण y वगैरे काही लिहू शकत नाही. म्हणजे ती इलिमिनेट होणं थोडं पॉसिबलच नाहीये. त्यामुळं ह्याला एक वेळ डिफरन्शिएट केल्यानंतर त्याला तोडत चालायचं. म्हणजे छोटे इक्वेशन करत चालायचं. एवढ्या मोठ्या इक्वेशनला आपण y लिहिलं. मग इथून पुढे कसं करायचं बघा. इथपर्यंत समजलं. आता याला करायचं अगेन डिफरन्शिएट. ह्यामुळे ते हे एक्झामला येतात विचार करायला होता ते अगेन डिफरन्शिएट with respect to x. So derivatives of dy by dx equals to derivatives of y plus e to the power x into c2. So dy by dx काय मिळतो d square y upon dx square
इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रत्येकाला सेपरेट y प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x इंटू C2. ठीक आहे मुलांनो. पे राईट इथपर्यंत झालं. सो इथे आपण लिहितोय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, वाय चा डेरिव्हेटिव्ह मिळतो डीवाय बाय डी एक्स. C2 कॉन्स्टंट बाहेर काढून घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर एक्स, e टू दी पॉवर एक्स. सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डीवाय बाय डी एक्स येतं मायनस डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू C2 इंटू e टू दी पॉवर एक्स. याला इक्वेशन नंबर आपण 3 दिलं. बघा आणखीन एकदा एक्सप्लेन करतोय मुद्दा म्हणून. गिवन प्रॉब्लेम इक्वेशन फर्स्ट डिफरन्शिएट केलं, y चा डेरिव्हेटिव्ह या सर्वांसाठी कॉमन, y डीवाय बाय डी एक्स u इंटू u डेरिव्हेटिव्ह ऑफ v डेरिव्हेटिव्ह ऑफ u ॲज इट इज e टू दी पॉवर एक्स, e टू दी पॉवर एक्स, e टू दी पॉवर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ c1 चा 0, c2x c2. हे जशाच तसं ठेवलं, e टू दी पॉवर एक्स 0 प्लस c2 c2. या टर्मला फ्रॉम फर्स्ट वरनं काय लिहिता येते, y लिहून काढलं. याला इक्वेशन सेकंड दिलं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ सर्वांसाठी y चा dy बाय x d स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ सर्वांसाठी d स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर, y चा dy बाय dx, c2 ही कॉन्स्टंट टर्म बाहेर काढली, e टू दी पॉवर x, e टू दी पॉवर x प्लस dy बाय dx ला एक आणलं, मायनस dy बाय dx झालं, c2 इंटू e टू दी पॉवर x. इक्वेशन थर्ड. आता दोन वेळे डिफरन्शिएट केलं तरी एक आर्बिटरी कॉन्स्टंट टर्म लिमिट झाली का? ऑफकोर्सली नाही झाली. तुम्ही म्हणणार सर इक्वेशन फर्स्ट कडे नजर मारा. नाही, आता फर्स्ट कडे नजर मारून उपयोग नाही, कारण C2 ची व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला मिळणारच नाही. तुम्ही म्हणणार काय काय करणार सर आपण, काय करणार? तर इक्वेशन जे काही तिसरं इक्वेशन C2 इंटू e टू दी पॉवर x, ह्याची किंमत काय? डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स. ह्याची ही किंमत आहे, ही किंमत इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करून टाकायची. म्हणजे ह्या ठिकाणी C2 इंटू e टू दी पॉवर x, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पुट केले की dy बाय डी एक्स आहे, आणि ह्याच्या ठिकाणी हे पुट केलं की आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म्स काय होईल, एलिमिनेट. बघा काय करणार मी इथे, बिकम्स इक्वेशन थोडं लक्ष द्या, थोडं राहिले. बिकम्स इक्वेशन सेकंड, हे dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू हे y प्लस e टू दी पॉवर x इंटू C2, e टू दी पॉवर x इंटू C2. याला काय लिहिता येते सांगा? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स. कशावरनं? फ्रॉम थर्ड वरनं. झालं. हे डी वाय बाय डी एक्स वाय, हे पूर्ण टर्मला काय लिहिता येते, हे जशाच तसं. ओके, सो हे डी वाय बाय डी एक्स तिकडे शिफ्ट करून घ्या. हे लिहितोय मी डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, हे प्लस वाय, हे मायनस डी वाय बाय डी एक्स, हे प्लस डी वाय बाय डी एक्स तिकडे गेलं तर मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. राईट आहे. सो फायनली वी हॅव टू राईट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस डी वाय बाय मायनस डी वाय बाय मायनस 2 डी वाय बाय डी एक्स फायनली प्लस वाय इज इक्वल्स टू 0. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ह्याच्यामुळे एक्झामला येते 3 मार्क. जस्ट अ मिनिट. तर मला सांगा, हे तुम्हाला समजलं का नाही समजलं, पहिले हे सांगा, हे गरजेचं आहे. हॅलो, अरे काहीतरी कमेंट करा ना, हो म्हणा नाही म्हणा. ठीक आहे. आणि समजलं नसेल तरी काही काळजी नाही करायची. ह्याला 2-3 वेळेस, आता रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाठवले की 2-3 वेळेस तुम्ही काय करायचं, व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं ते. ठीक आहे, 2-3 वेळेस एक्झाम्पल पाहून. ह्याचा पहिले स्क्रीनशॉट घ्या, मनानं सॉल्व्ह करू घ्या स्क्रीनशॉट. दुसरं इक्वेशन तिसऱ्या पुट केलं तर, दुसरं इक्वेशन तिसरं तू पुट करशील, मग तुला याला व्यवस्थित अरेंज करावं लागेल ना. म्हणजे तू कशाची व्हॅल्यू म्हणायला, डीवाय बाय एक्स व्हॅल्यू त्याच्यात पुट केलं तर तरी चालेल, काय अडचण येणार. फक्त एवढंच आहे ते तुला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे काय करायला होतं आपण ते. मायनस
ते मायनस झालं, इक्वेशन थर्ड मध्ये पुट केलं तर मायनस वाय मायनस तिकडे डबल. नाही होत रे. नाही होत ते. थर्ड हे सेकंड मध्ये पुट करता येते, पण सेकंड हे थर्ड मध्ये पुट करता येत नाही. मग करावं लागेल तर तुला याला अरेंज करावं लागेल. प्लस वायला इकडे शिफ्ट करून मायनस वाय, याची म्हणजे ए टू दी पॉवर एक्स इंटू सी टू ची किंमत येणार डीवाय बाय डी एक्स मायनस वाय इक्वल्स टू हे येते. मग याची किंमत तुला डीवाय बाय डी एक्स मायनस वाय या ठिकाणी पुट करता येते, मग चालते. पण तू म्हणजे की जशा तसंच पुट करायला जमल का? नाही जमत, त्याला रिअरेंज करायला लागते थोडं. म्हणजे तुला कोणत्याही कंडिशनला काय करायचंय, हे सी कॅन्सल करायचं आणि ई टू दी पॉवर एक्स नसला पाहिजे. म्हणजे आर्बिटरी कॉन्स्टंट या इलिमिनेट झाल्या पाहिजेत. समजलं का? चला ठीक आहे. ओके गाईज, सो थँक्यू, हॅव अ गुड डे. आजचं लेक्चर संपलंय, उद्या संडे आहे, तुम्हाला संडेची सुट्टी असणार.